गंध यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण एका ऐतिहासिक आणि पौराणिक असं ठिकाण आहे, आध्यात्मिक ठिकाण आहे। आपल्या पाठीमागे एक कमान दिसते की श्री क्षेत्र भुलेश्वर म्हणजेच पुण्याचं वेरूळ म्हणून जे प्रसिद्ध आहे। ह्या मंदिरामध्ये असणारे जे काही कथाशिल्प किंवा शिल्प आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि या श्री क्षेत्र भुलेश्वर या ठिकाणी येण्यासाठी दोन मार्ग आहे। पुणे सोलापूर रोड पासून उरुळी कांचन पासून आपण इकडे येऊ शकतो, किंवा पुणे सासवड मार्गे देखील आपण माळशिरसच्या उत्तरेला असणारे हे श्री क्षेत्र भुलेश्वर या ठिकाणी येऊ शकतो। चला तर आपण आज पाहूया भुलेश्वर मंदिर हे कसं आहे। या मंदिराच्या अगदी पायथ्याला आपल्याला एक बुरुज आणि तटबंदी दिसते, आणि हे पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जाणवणार आहे की या ठिकाणी या पूर्वीच्या काळामध्ये कुठला किल्ला होता। तर असं सांगितलं जातं की आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने बांधलेला हा जे काही किल्ला आहे, या किल्ल्याचं नाव दौलत मंगळगड किल्ला, आणि या किल्ल्याच्याच परिसरामध्ये हे श्री क्षेत्र भुलेश्वराचं मंदिर आहे। पाठीमागे जो काही भग्न अवस्थेमध्ये बुरुज दिसतो आहे आणि इकडे तटबंदी दिसते आहे, तर हे दौलत मंगळगड किल्ल्याचाच हा सगळा अवशेष या ठिकाणी आहे। आणि यानंतर आपण आता श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराकडे जाणार आहोत। समोर आपल्याला भुलेश्वराचं हे मंदिर दिसत आहे, आणि हा मंदिर जो काही पूर्वीच्या काळीमध्ये असणारा दौलत मंगळ किल्ल्याचा परिसरामध्ये हे मंदिर, आणि या दौलत मंगळ किल्ल्याचा एक पडका बुरुज या मंदिराच्या समोर सुद्धा आपल्याला दिसतो आहे। श्री क्षेत्र भुलेश्वर या मंदिराचा जो काही बाजूचा आपल्याला अतिशय सुंदर असा परिसर हा दिसत आहे, आणि सिंहगड किल्ल्यापासून आलेली जी काही डोंगर रांग आहे, याच डोंगर रांगेवर या माळशिरसच्या उत्तरेला आणि येवत म्हणून जे गाव आहे त्या येवतच्या नैऋत्येला असणारे हे श्री क्षेत्र भुलेश्वर हे अतिशय मध्ययुगीन काळातलं प्राचीन असं मंदिर। आणि या मंदिर हे जवळपास 700 फूट उंच टेकडीवर असणारे हे मंदिर आहे। आणि या मंदिराच्या बाजूला असणारा जो काही अतिशय विहंगम असा परिसर किंवा सह्याद्रीच्या ज्या काही रांगा आहे, ह्या रांगा सुद्धा आपल्याला दिसत आहे। आणि एक दिवसाची आपण जर ट्रिप करत असाल तर या एक दिवसीय ट्रिपसाठी अतिशय महत्त्वाचं आणि नजदीकचं जवळचं असणारं हे श्री क्षेत्र भुलेश्वर, की ज्याचं ख्याती पुण्याचं वेरूळ म्हणून आहे, अशा ठिकाणी आपण नक्कीच येऊ शकता। श्री क्षेत्र भुलेश्वर या मंदिराकडे येण्यासाठीचा हा एक पायरीचा मार्ग आहे, आणि अगदी आपली 4 चाकी वाहनं किंवा दुचाकी वाहनं या मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात। त्याचा तो एक स्वतंत्र असा मार्ग आहे। आणि मंदिराकडे जाण्यासाठी अशा काही दगडी पायऱ्या, जवळजवळ एक 300-400 दगडी पायऱ्या सोडून आपण या मंदिराकडे सहज जाऊ शकतो। श्री क्षेत्र भुलेश्वर हे जे मंदिर आहे, तर साधारणपणे या मंदिराचं जे काही बांधकाम आहे, तर ते यादव काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये झालेलं असावं असं देखील इतिहासामध्ये उल्लेख आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातली शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे यादवांची राजवट होती। देवगिरी ही त्यांची राजधानी होती, आणि या यादवांच्या काळामध्ये अनेक हेमाडपंथी मंदिरं महाराष्ट्रामध्ये बांधली गेली। तर त्याच काळामध्ये हे श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर याचेही बांधकाम हे झालेलं होतं, आणि या अतिशय मजबूत अशा दगडी पायऱ्या या ठिकाणी आहेत। त्या दगडी पायऱ्यांचा वापर करून आपण या मंदिराकडे जात आहोत। श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराचं जे काही प्रवेशद्वार आहे, तर या ठिकाणी या उंच अशा पायऱ्या पार करून आपल्याला या मंदिराकडे जावं लागतं। आणि प्रवेशद्वारामध्येच त्या काळामध्ये कोरलेले काही दगडी शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, आणि सुंदर अशी शिल्पकलेचा नमुना या ठिकाणी जणू काही रखवालदार हे मूर्ती स्वरूपामध्ये, शिल्प स्वरूपामध्ये या मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारामध्येच हे शिल्प कोरलेले आहेत। आता आपण अगदी श्री क्षेत्र भुलेश्वर या मंदिराच्या जवळ पुढे आलेलो आहोत, आणि दगडी बांधकामामध्ये केलेलं हे मध्ययुगीन काळातलं
उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारे हे मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि यादवांच्या काळामध्ये जो हेमाद्री नावाचा वास्तुविशारद होता आणि या वास्तुविशारदाने जे काही मंदिरांचं बांधकाम केलं हेमाद्री शैलीमध्ये त्याला हेमाडपंथी मंदिर असं म्हणतात। आणि हे श्री क्षेत्र भुलेश्वराचं मंदिर 13व्या शतकामध्ये या ठिकाणी त्याचं बांधणी केलेली आहे। परंतु पुढे या मंदिराचा जीर्णोद्धार अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये, त्यानंतर पेशव्यांच्याही काळामध्ये म्हणजे थोरले बाजीराव चिमाजी आप्पा यांच्याही काळामध्ये झालेला आहे। आणि त्यानंतर पुढे पेशव्यांचे जे काही सरदार तुकोजी होळकर वगैरे याही काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार हा झालेला आपल्याला आढळतो। श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराच्या या ठिकाणी अगदी समोरच अशी अतिभव्य पितळी घंटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि या मंदिराच्या आसपास जो काही अतिशय विहंगम असं दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता आपण मंदिरामध्ये जाऊन या मंदिराचं बांधकाम भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे। देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली। त्यानंतर त्यांचा हिमालयामध्ये विवाह झाला। महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पडली म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले। भुलेश्वराचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारलेले आहे। मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे। मंदिर पूर्वाभिमुख आहे। संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आलेले आहे। मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी पायऱ्यांजवळ असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती आपल्या लक्ष वेधून घेतात। मूर्तीच्या शरीरावरील दागिन्यांचे कोरीवकाम आकर्षक आहे। उजव्या बाजूच्या मूर्ती शेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे। मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवार आहे आणि आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूंना प्रवेशद्वार आहे। भुलेश्वराच्या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्या सदृश्य आहे। इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत भुलेश्वर मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे। पूर्वाभिमुख असलेल्या त्या मंदिरातील धर्तीवर त्या मंदिराचे जे काही भाग आहे अर्ध खुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असे त्या मंदिराचा परिसर आहे। येथील मंदिरास भुलेश्वर महादेव किंवा येवतेश्वर मंदिर म्हणतात। मंदिरामध्ये एक मोठ्या स्वरूपातील नंदीची मूर्ती आहे, परंतु या नंदीची मान मात्र तिरकी आहे आणि याचं कारण पाठीमागच्या खिडकीतून असं सांगतात की 28 मार्च या दिवशी या मंदिराच्या खिडकीतून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतात। आणि या भुलेश्वर मंदिराची वास्तुकला, वास्तुशिल्प, त्यानंतर मूर्तिकला, बांधकाम शैली ही अतिशय अद्वितीय आहे। आणि या गाभाऱ्याच्या समोरच मोठा नंदी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी व देवदेवतांची शिल्पे आहेत। देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये देवतांच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत। काही ओवऱ्या रिकाम्या आहेत तर भिंतींवर कोरीवकाम, मूर्तिकाम केलेले आहे। या ठिकाणी या दगडी शिल्पामध्ये रामायण आणि महाभारत काळातील विविध प्रसंग या ठिकाणी कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हे महारथी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत आहेत असा देखील एक प्रसंग त्या ठिकाणी आहे। आणि हेमाडपंथी हे मंदिर असते त्या ठिकाणी दगडी खांब या मंदिराचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तिकाम हे आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि त्या काळातील हे कलाकार कशा प्रकारचे होते, त्यांची शिल्पकला, त्यांची मूर्तिकला ही किती अद्ययावत होती हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला हे मिळतं।
आणि दक्षिणेकडील मंदिरात उंटांचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यामध्ये प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव तेथील काही शिल्पांवर ठळकरित्या पाहायला मिळतो. आणि या भुलेश्वरच्या मंदिराची त्या ठिकाणी जे काही शिल्पकला आहे, मूर्तिकाम आहे, याची बरीचशी नासधूस ही मुघल काळामध्ये, औरंगजेबाच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. आणि या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि नंदीच्या उजव्या बाजू जो ओटा आहे त्या ठिकाणी एका कासवावर बसलेला नंदी असावा असं देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच बाहेरील बाजूस वर 3 सप्तमातृकांच्या समूहामध्ये गणेशाची स्त्रीरूप दुर्मिळ अशी शिल्प आहे. आणि वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये त्या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयामध्ये व स्कंद पुराणाच्या 15,000 श्लोक असलेल्या काशीखंडात 64 योगिनांच्या यादीमध्ये या गणेशाची वैनायकी असा उल्लेख आढळतो. आणि देव सहस्रनामामध्ये त्या देवतेस विनायकी, लंबोदरी, गणेशरी अशा विशेषणाने त्यांना उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी मुघल काळामध्ये आणि विशेषतः औरंगजेबाच्या काळामध्ये या मूर्तिकलेचं, या शिल्पांच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विटंबना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या मूर्तींची तोडफोड केलेली आहे. आणि असं जरी असेल तरी या मूर्ती आपल्याला आजही त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित स्वरूपामध्ये या पाहायला मिळतात. आणि या मुघलांनी आपल्या त्या ठिकाणी हिंदूंच्या देवदेवतांची केलेली विटंबना या ठिकाणी या भुलेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी या शिल्परत्न या ग्रंथामध्ये वैनायकीचा उल्लेख शक्ती गणपती असा केलेला आहे. गुप्त काळामध्ये प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगामध्ये शक्तीपूजक संप्रदायामध्ये वैनायकी पूजनाचे महत्व हे वाढलेले आहे. आणि वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपती यांच्याप्रमाणे त्या ठिकाणी आयुध धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्यांप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून 3 सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीमध्ये वैनायकीची शिल्प आहे. आणि त्या ठिकाणी गणपतीची श्रीरूपे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला हे मिळतात. आणि अशा प्रकारे भुलेश्वर म्हणजे पुण्याचं वेरूळ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी व देवदेवतांची शिल्पे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये देवतांच्या अनेक मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि काही ओवऱ्या मात्र त्या ठिकाणी रिकाम्या आहे. तर मध्ययुगीन काळातील त्या ठिकाणी उत्कृष्ट बांधकाम कलेचा, शिल्पकलेचा, मूर्तिकलेचा नमुना म्हणजेच हे पुण्याचं वेरूळ अर्थात भुलेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहे. आणि महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा तिथे जास्त रेखीव आहेत. व त्यामध्ये द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशामध्ये फेकणारा भीम ही कथन शिल्पे तसेच मातृका देवी गणपती हे देखील पाहायला मिळतात. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या मंदिरातील जी काही शिल्पकला आहे, ज्या काही मूर्त्या त्या ठिकाणी कोरलेल्या होत्या त्याची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस ही त्यानंतरच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. तरी सुद्धा हे भुलेश्वराचं मंदिर शिल्पकलेसाठी, मूर्तिकलेसाठी आजही त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी राम लक्ष्मण यांची भेट, रामायण काळातील काही प्रसंग देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला हे मिळतात. अतिशय बारीक बारीक त्या ठिकाणी नमुने किंवा त्यांचे बारकावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही हत्ती शिल्प देखील या ठिकाणी खाली आपल्याला पाहायला हे मिळतात. परंतु यादव साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली.
आणि भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं होतं. या भुलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर असणारा भव्य नंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि याच समोरच्या खिडकीतून 28 मार्च रोजी गाभाऱ्यामध्ये सूर्याची किरणं या ठिकाणी पोहोचतात असं देखील सांगितलं जातं. तर उत्कृष्ट अशा प्रकारे कलेचा, बांधकाम शैलीचा नमुना असणारं हे भुलेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी महादेवाची पिंड अतिशय आकर्षक स्वरूपामध्ये आहे. ही महादेवाची पिंड, भुलेश्वराची त्या ठिकाणी असणारी पिंड आपण आतमध्ये पाहू शकतो. मंदिराच्या आतमध्ये छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला तेथे भाविकांची गर्दी असते आणि अशा प्रकारे असणारे हे भुलेश्वराचं मंदिर.